हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। तर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज मी आजच्या ब्लॉगमध्ये कशी पूजा मांडते वगैरे आणि पोथी वाचणार आहे ते सर्व काही तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग कशी पूजेची तयारी करते ते बघूया। इथे पूजेसाठी मी सर्व साहित्य घेतलेलं आहे। त्यासाठी एक श्रीफळ, विड्याची पानं, तांदूळ, हे 5 फळं घेतलेले आहे। परत हे खारीक खोबरं आणि सुपारी वगैरे असतं ते घेतलेलं आहे। हे फुलं, इथं देवीचं मुखवटा वगैरे सर्व साज घेतलेला आहे। पुस्तक घेतलेलं आहे आणि इथं कलश मांडण्यासाठी तांब्या घेतल्या। त्यात आपण नंतर तांदूळ आणि रुपया वगैरे टाकून घेणार आहोत आणि पुढची पूजा बघूयात कशी मांडते ते। सर्वात पहिले तर मी पाट मांडायच्या अगोदर पाटाच्या खाली एक तांदळाने स्वस्तिक काढून घेणार आहे आणि त्यानंतर त्यावर पाट मांडून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यावर पाट ठेवून घ्यायचा आहे। पाट ठेवल्यानंतर त्यावर एक कपडा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे नवीन ब्लाऊज पीस वगैरे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकून घेऊ शकता आणि त्यावरही आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे पाट मांडून झाल्यानंतर त्यावर ब्लाऊज पीस टाकायचा आणि त्यावर स्वस्तिक काढून घ्यायचं। त्यानंतर आपण कलश मांडून घेणार आहोत। तर स्वस्तिक काढलेल्या आहे त्याच्यावर कलश मांडणार आहोत। तर त्यासाठी जे कलश घेतलेला आहे आपण, तर त्यात तांब्याभर पाणी घेऊन त्यामध्ये एक सुपारी, 1 रुपया आणि हळदी कुंकू वाहून त्याला 5 बोटं याची हळदी कुंकवाची ओढून घ्यायची आणि त्यावरही स्वस्तिक काढून घ्यायचं। त्यानंतर म्हणजे स्वस्तिक काढलेला आहे आपण पाटावर, त्यावर तो कलश मांडून घेणार आहोत। त्या तांब्यावर आपण विड्याची पाने हे करून त्यावर एक श्रीफळ ठेवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला कलश मांडून घ्यायचा आहे। तुम्ही पुढे बघू शकता। तर अशा प्रकारे आपला कलश मांडून घेतल्यानंतर मी त्याचा साजही आणलेला आहे आणि मुकुट वगैरे आणलेलं आहे देवीचं, तर ते मी लावून घेणार आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल, साधी सोपी पूजा मांडली तरीही जमते। तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, आपल्याला 5 पानं किंवा 7 अशी विड्याची पाने तांब्यात ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर श्रीफळ ठेवून घ्यायचं आहे। जे श्रीफळ हे करताल त्याला आपण हळदी कुंकू वाहून घेणार आहोत आणि ते सर्व झाल्यानंतर आपण कलश मांडून झाल्यानंतर पुस्तक घेणार आहोत महालक्ष्मीचं व्रताचं, तेही मांडून घेणार आहोत आणि त्याचीही पूजा करून घेणार आहोत। तर ते मांडून घेणार आहोत आणि एका साईडला एक केळी, 5 फळं असं ठेवून घेणार आहोत। त्यानंतर जी विड्याची पाने उरलेली आहे त्यावर खारीक खोबरं, सुपारी हे सर्व काही ठेवून घेणार आहोत। त्यानंतर आपण विधिवत पूजा करून घेणार आहोत, म्हणजे हळदी कुंकू वाहून घेणार आहोत आणि फुलं वाहून घेणार आहोत। सर्व पूजा झाली की त्यानंतर आपण थोडी पाटाच्या कडेने रांगोळी काढलेली आहे मी, साधी सिंपल, ती तुम्हाला पुढे दिसेलच। आणि सर्व पूजा वगैरे झाल्यावर हळदी कुंकू लावून घेतलं, फुलंही वाहून झाली, त्यानंतर म्हणजे मी रांगोळी काढून घेतलेली आहे। अशा प्रकारे मी साधी आणि सोपी पूजा करून घेतलेली आहे। आता तुम्हाला पुढे दिसेलच, एकदम सिंपल अशी रांगोळी काढून घेतली। त्यानंतर दिवा लावला आणि अगरबत्ती लावून पूजा करून घेतलेली आहे। बघू शकता इथे मी अगरबत्ती दिवा लावून घेतलेला आहे आणि आता लगेच पोथी वाचायला सुरुवात करते। अशा प्रकारे मी इथे पूजा मांडून घेतली आहे आणि तुम्ही कशी पूजा मांडता हे कमेंट करून नक्कीच कळवा। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा।
चॅनलला असेच सपोर्ट करत राहा. चला तर मग आता आपण पोथी वाचून घेऊयात आणि मग त्यानंतर आरती करून घेते. श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री लक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधू कन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्या, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा या राज्याच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि प्रतिष्ठित होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्यांच्यावर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राज्याच्या राजप्रसादी राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्री ल्याली, आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई, तू कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं तुला. म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी, तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती. दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटतील, तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. पण महालक्ष्मीचं व्रताचा तिला आता विसर पडला आहे. त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करेन ते नेमाने. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. आता आपण आरती करून घेणार आहोत महालक्ष्मीची. दुर्गे दुर्गटभारी तुझविन संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्मरणाते वारी, हारी पडगवाता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, हो दैत्यासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव त्रिभुवन भुवने पाहता तुझे नाही, चारी श्रमले परंतु न बोलिले काही. साई युगात करता पडलो प्रभाई, ते तू भक्ता लागे, ते तू दासा लागे, पावस लवलाई. जय देवी महिषासुरमर्दिनी, हो दैत्यासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव
प्रसन्नवदने प्रसन्न होती निजलाशा क्लेशापासून सोडी तोडी पाशा अंबे तुझ वाचवणी कोण पुरविला आशा नरहर तल्ली. अशा प्रकारे माझी पोथी वाचून झाली आणि आरतीही झालेली आहे. तर आता यानंतर मी नैवेद्य दाखवून घेईल आणि उपवास आहे तोही सोडून घेणार आहे. तर भेटू यानंतर. आता मी इथे नैवेद्य दाखवून घेते म्हणजे मलाही उपवास सोडायला बरं. तर अशा प्रकारे मी नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. चला तर मग अशा प्रकारे माझा नैवेद्यही दाखवून झालेला आहे आणि आरती कथा आणि सर्व काही झालेलं आहे. तर आता मी उपवास सोडून घेते आणि आजचा व्हिडिओ येथेच एंड करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.